तुमचं म्हणणं बरोबर आहे. भारत सरकारने विशेषतः भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI गेल्या काही काळात परदेशात ठेवलेलं आपलं सोनं मोठ्या प्रमाणात भारतात परत आणलं आहे. तुम्ही 50 टनांचा उल्लेख केला आहे, पण प्रत्यक्षात हे प्रमाण 100 टनांपेक्षाही जास्त आहे आणि ते अनेक टप्प्यांमध्ये परत आणलं गेलं आहे. भारताने परदेशातून सोनं का परत आणलं? या निर्णयामागे अनेक महत्त्वाचं कारणं आहेत. सोन्याची सुरक्षितता, जागतिक भूराजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे परदेशात ठेवलेल्या सोन्याच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली होती. आपलं सोनं आपल्या देशात असणं अधिक सुरक्षित मानलं जातं. रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चात्य देशांनी रशियन संपत्ती गोठवल्याच्या घटनांनी हे अधोरेखित केलं. आर्थिक स्थिरता, देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे आणि परकीय चलन साठा वाढल्यामुळे भारताला आता परदेशात सोनं ठेवण्याची तितकी गरज राहिलेली नाही. देशांतर्गत सोन्याचा साठा वाढवणं हे भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. इतिहास आणि अनुभव. 1991च्या आर्थिक संकटाच्या वेळी भारताला आपलं सोनं परदेशात गहाण ठेवावं लागलं होतं. त्या कटू अनुभवातून शिकून आता RBI सोन्याचा मोठा भाग देशातच ठेवण्यास प्राधान्य देत आहे. खर्च बचत. परदेशातील बँकांमध्ये सोनं ठेवण्यासाठी शुल्क लागतं. ते सोनं भारतात आणल्याने या शुल्काची बचत होते. किती सोनं परत आणलं गेलं? 2024 मध्ये विशेषतः मे महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI ब्रिटनमधील बँक ऑफ इंग्लंडमधून सुमारे 100 टन सोनं भारतात परत आणलं. 1991 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं देशात परत आणलं गेलं होतं. त्यानंतर धनत्रयोदशी 2024च्या आसपास RBIने पुन्हा 102 टन सोनं ब्रिटनमधून भारतात आणलं अशी बातमी आली होती. सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत एकूण 214 टनांहून अधिक सोनं विदेशातून भारतात आणलं गेलं आहे. सप्टेंबर 2024च्या अखेरपर्यंत RBIकडे एकूण 855 टन सोनं होतं, ज्यापैकी 510.5 टन सोनं भारतात होतं. यानंतर आणखी सोनं भारतात आणलं गेलं आहे. हे सोनं कसं आणलं गेलं? एका देशातून दुसऱ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं हलवणं ही एक खूप गुंतागुंतीची आणि गोपनीय प्रक्रिया असते. यासाठी उच्च सुरक्षा, भारतीय वायुसेनेच्या C-17 ग्लोबमास्टर 3 सारख्या मोठ्या मालवाहू विमानांचा वापर करण्यात आला. ही विमानं एका वेळी 80 टनांपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. गोपनीयता. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीयतेने आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धोका टाळता येईल. स्थान. भारतात आणलेलं हे सोनं मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षित तिजोरींमध्ये ठेवण्यात आलं आहे. भारताने परदेशातून सोनं परत आणण्याचा निर्णय हा देशाच्या मजबूत होत असलेल्या अर्थव्यवस्थेचं आणि आर्थिक धोरणांमधील बदलाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे.